नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पायसी मेजवानीमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप खास, चटपटीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवासाला सुद्धा चालणारं असं आंबट गोड लिंबाचं लोणचं. जर तुम्हालाही उपवासाच्या जेवणात काहीतरी वेगळं, चटपटीत आणि तोंडाला पाणी सुटेल असं हवं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण घेणार आहोत ताजी, रसाळ आणि पातळ सालाची लिंबं. ती नीट धुवून आणि कोरडी करून घ्यायची. त्यामधल्या बिया पूर्णपणे काढून टाकायच्या. त्यानंतर त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या. आता लिंबाच्या फोडी एका बाउलमध्ये घालून त्यामध्ये 1 ते दीड चमचा साधं मीठ आणि 1 चमचा काळं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता लिंब मुरवण्यासाठी 5 ते 6 दिवस उन्हामध्ये किंवा शक्य नसेल तर किचनमध्ये 9 ते 10 दिवस ठेवून द्या आणि रोज सकाळ संध्याकाळ लिंबाला हलवून व्यवस्थित मिक्स करत राहा. मी उन्हामध्ये 6 दिवस हे लिंब मुरून घेतली तर तुम्ही बघू शकता हे असं दिसायला लागतं. अगदी मऊ होतं आणि त्याचा आंबटपणा सुद्धा कमी होतो. त्यानंतर काय करायचं, कढईमध्ये 1.5 वाटी गूळ, 2 ते 3 चमचा पाणी घालून नीट गूळ वितळून घ्यायचा. त्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी गॅस बंद करून त्यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या. पाक हलकासा थंड झाल्यानंतर त्यामध्ये लिंबाच्या फोडी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. इथे मी मसाल्यामध्ये फक्त लाल तिखटाचाच वापर केलाय, कारण मला उपवासासाठी सुद्धा चालेल असं लोणचं हवं होतं. तुम्हाला उपवासासाठी नको असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले जसं की जिरेपूड, मिरेपूड, बडीशोप, धना पावडर असं वापरू शकता. त्यानंतर आपलं लोणचं एकजीव झालं की तसंच 1 तासभर झाकून ठेवा. ज्या वर्दीमध्ये तुम्हाला हे लोणचं भरायचं आहे तिला गरम पाण्यामध्ये घालून व्यवस्थित निर्जंतुक करून घ्या आणि बरणी नीट कोरडी करून त्यामध्ये आपलं तयार लोणचं भरून ठेवा. आपलं आंबट गोड वर्षभर टिकणारं आणि चटपटीत असं उपवासासाठी चालणारं लिंबाचं लोणचं तयार आहे. हे लोणचं तुम्ही साबुदाणा खिचडी सोबत, बाजरीच्या भाकरी सोबत किंवा रोजच्या साध्या जेवणामध्ये सुद्धा खूप छान एन्जॉय करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.